मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये भर दुपारी तरुणाचा दारू पिण्यावरून झालेल्या वादातून निर्घुण खून करण्यात आलाय। सदरची घटना ही आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सचिन सुभाष पाटील असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। खुनानंतर घराला कुलूप लावून पसार झालेला संशयित जगन्नाथ उर्फ सोन्या विलास भोसले याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 2 तासात गजाआड केले। खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही। मृत सचिन पाटील हा मोलमजुरी करून कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये राहत होता। संशयित हल्लेखोर भोसले हा गावात राहण्यास आहे, त्याचे आई वडील शेतातील घरात राहण्यास आहेत। संशयित भोसले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती। तो मोलमजुरीचं काम करतो। जगन्नाथ आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत। बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जगन्नाथ याच्या घरी दारू पीत बसले होते। यावेळी दोघांमध्ये तत्कालीन कारणावरून वाद झाला। या वादातून जगन्नाथ याने अज्ञात हत्यार आणि डोक्यात निर्घुण वार करत त्याचा खून केलाय। रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याला जागीच त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। संशयित जगन्नाथ भोसले हा घटनेनंतर गावातील एकाची दुचाकी घेऊन निघाला। दुधगावसह परिसरातून तो निघाला। त्यानंतर अंबप येथे असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यानंतर पथकाने छापेमारी करून त्याला ताब्यात घेतले। SIR प्रक्रिया 30 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत राबवली जाईल। घराघरात जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। या प्रक्रियेअंतर्गत कोणत्याही पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहणार नाही अशी भूमिका प्रशासनाने ठेवावी। SIR प्रक्रिया वेळेत पारदर्शकपणे आणि अचूकतेने पूर्ण करावी, यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही यासाठी सतर्कतेने कार्यवाही करावी अशा सूचना अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष, उपनिवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते। मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम म्हणाले, विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत BLO घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांना गणना पत्राचे वाटप आणि भरलेले अर्ज परत घेतील। प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीयांसह सर्व घटकातील नागरिकांचा मतदार यादीत समावेश सुनिश्चित करावा। तसेच प्रत्येक घर, झोपडी किंवा निवासस्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नोंदवणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रांची तपासणी अचूक पद्धतीने करावी, मात्र नागरिकांना याचा त्रास होणार नाही। तसेच गणना अर्जांची छपाई विहित वेळेत पूर्ण होईल यासाठी दक्ष राहावं असं ते म्हणाले। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार आहे। याबाबत काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले। सांगलीतील काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। काँग्रेस नगरसेवकाकडून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील यांची नावे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आली। या संभाव्य उमेदवारांचा अर्ज 1 जून रोजी भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे भाजपातील काही नगरसेवकांच्या साथीने काँग्रेस विधान परिषद निवडणूक लढणार आहे। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी हे राजकीय वक्तव्य करत भाजपामध्ये खळबळ माजवली आहे। उद्या होणाऱ्या बकरी ईद तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज झाले। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे भव्य पथसंचलन काढण्यात आले। याप्रसंगी नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथकातर्फे विशेष प्रात्यक्षिक देखील दाखल करण्यात आले। बकरी ईदच्या निमित्ताने मिरज शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील सर्व प्रमुख चौक आणि संवेदनशील मार्गांवर पोलिसांची करडी नजर आहे। शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय। हे पथसंचलन शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडलं। यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीसचे निरीक्षक किरण चौगुले हे स्वतः आघाडीवर होते। राज्य राखीव पोलीस बल, सांगली जिल्हा पोलीस दलाचे जवान, राखीव पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथक या पथसंचलनामध्ये सामील झाले होते। आगामी सर्व सण उत्सव मिरजकरांनी नेहमीप्रमाणे शांततेत, उत्साहात आणि सलोख्याने साजरे करावेत। शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे। महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड व नगरसेवक सुरेश बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षविरोधी कृत्य केले। त्यामुळे दोघांचे नगरसेवक पद रद्द करून नगरसेवक अभिजित कोळी यांची गटनेतेपदी निवड करावी अशी मागणीचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दिले।
दरम्यान गटनेत्याच्या कार्यालयात बुधवारी पुन्हा आमदार जयंत पाटील यांचा फोटो लावला गेला. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले होते, तर गटनेतेपदी युवराज गायकवाड यांची निवड करण्यात आली होती. अवघ्या 4 महिन्यातच गटनेते गायकवाड आणि नगरसेवक बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन अन्य पक्षात प्रवेश करणं हे कृत्य पक्षविरोधी आहे. त्यामुळे गायकवाड आणि बंडगर यांचं नगरसेवक पद रद्द करावं या मागणीचं पत्र शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले. शिवाय गटनेतेपदी अभिजित कोळी यांची निवड करावी अशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे गायकवाड आणि बंडगर यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे. दरम्यान गटनेते युवराज गायकवाड यांच्या कार्यालयात असणारा आमदार जयंत पाटील यांचा फोटो काढण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित कोळी यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे 2 दिवसानंतर पुन्हा आमदार जयंत पाटील यांचा फोटो गायकवाड यांच्या कार्यालयात लावला आहे. तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील गाव नकाशावरील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झालं असून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. प्रशासन आणि शेतकऱ्यांची प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठक ही निष्फळ ठरल्याने रस्ता खुला केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. तुर्ची येथील बिरोबा मंदिर ते सातपुते वस्तीपर्यंतचा गाव नकाशावरील रस्ता अनेक वर्षांपासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवार 25 मे पासून अहिल्यादेवी चौक येथे पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. यापूर्वी 3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. मात्र अद्यापही रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच असल्याने ग्रामस्थांनी पुन्हा संघर्षाचा मार्ग स्वीकारलाय. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता ब्रिटिशकालीन काळापासून अस्तित्वात असून शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. 2019 मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी काही दिवसांसाठी रस्ता खुला केला होता. मात्र त्यानंतर पुन्हा अडथळे निर्माण करून तो बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. महापालिकेने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या पक्षी संग्रहालयाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. संग्रहालयाच्या परिसरात पक्ष्यांऐवजी गाढवांचा वावर वाढलाय. पक्ष्यांच्या पिंजऱ्यात भंगार आणि निरुपयोगी वस्तू तशाच पडून आहेत. पक्षी संग्रहालयाचं उद्घाटन होऊन 1.5 महिना लोटला तरी पक्ष्यांचा किलबिलाट अजूनही ऐकू आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी पक्षी उद्यानाला भेट दिली. महापालिकेने या ठिकाणी नागरिकांची थट्टा केली आहे. तातडीने या ठिकाणी पक्षी आणले नाहीत तर शहरातील भटकी कुत्री आणि गाढवे या ठिकाणी सोडू आणि त्यांचं संग्रहालय करू असा इशारा दिलाय. प्रतापसिंह उद्यानात 2,16,00,000 रुपये खर्चून पक्षी संग्रहालय उभारण्यात आले. यात पक्ष्यांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड, कॉन्क्रीट, शेड, पक्ष्यांची घरटी, पाणी आणि खाद्य साठवण्याचे भांडार, पक्ष्यांची माहिती देणारे फलक, लॉन, बगीचा आदींचा समावेश होता. संग्रहालयाचं काम पूर्ण होण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांची बदली झाली. पदभार सोडण्यापूर्वी म्हणजेच 5 एप्रिल रोजी तत्कालीन आयुक्त गांधी, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत या पक्षी संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आलं. पण आता मे महिना संपत आला तर या संग्रहालयात पक्ष्यांचा किलबिलाट काही ऐकू आला नाही. त्यात आता तिथे गाढवांचा वावर दिसून आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. सांगली जिल्ह्यातील तासगाव MIDC औद्योगिक क्षेत्राच्या विकासासंदर्भात मुंबई येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तासगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक आणि कृतिशील दिशा निश्चित करण्यात आली. आमदार रोहित RR पाटील यांनी प्रधान सचिव तसेच MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तासगाव औद्योगिक क्षेत्राची सद्यस्थिती, संभाव्य गुंतवणूक आणि विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केलं. काही नामांकित कंपन्यांना देण्यात आलेल्या प्रेझेंटेशनची माहितीही त्यांनी बैठकीत मांडली. बैठकीत योगेवाडी आणि मनेराजुरी झोनमधील पायाभूत सुविधा विकास, भूसंपादन प्रक्रियेला गती, भूखंड दर अधिसूचना तसेच देशी आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसमोर तासगाव औद्योगिक क्षेत्राची प्रभावी मांडणी या संदर्भात सखोल चर्चा झाली आहे. प्रशासनाने या प्रस्तावांचे सकारात्मक स्वागत करत संबंधित विभागांना पुढील कार्यवाही संदर्भात सूचना दिल्या. तसेच कृषी आधारित स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचे जतन करत औद्योगिक विकास साधण्याच्या भूमिकेला ही बैठकीत मान्यता दिली. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या पर्यावरणीय अभ्यासानंतर क्षेत्रात कोणते उद्योग अनुमत असतील याची निश्चिती केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सांगलीकरांना सध्या वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतोय. रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी महत्त्वाचे 3 रस्ते बंद असल्याने मोठा खोळंबा झालाय. सांगलीमध्ये रेल्वेचा 3रा उड्डाणपूल लवकरच तयार होतोय. जुना बुधगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे फाटक 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आले. मुख्य उड्डाणपुलाच्या जोडणीचं काम हे या 3 महिन्यातच पूर्ण केलं जाणार आहे. त्यामुळे आता
सांगलीहून माधवनगर तासगावकडे जाण्यासाठी एक नवा रेल्वे उड्डाणपूल सप्टेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहे. मात्र 3 महिन्यात हा पूल पूर्ण करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. प्लास्टिकमुक्त गाव मोहिमेत जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलनात मे महिन्यात जिल्ह्यातून 2349 किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. त्यापोटी 26,654 रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी दिली. या मोहिमेत अनास्था दाखवणाऱ्या ग्रामपंचायतींवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. वाळवा तालुक्याची 100% कामगिरी. जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींपैकी 386 ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. यात वाळवा तालुक्यातील सर्व 94 ग्रामपंचायतींनी या मोहिमेत भाग घेऊन 100% कामगिरी बजावली आहे. तर तासगाव तालुक्याने सर्वाधिक 398 किलो प्लास्टिक जमा करून अव्वल स्थान पटकावलं. त्याखालोखाल खानापूर तालुक्यात 372 किलो, वाळवा तालुक्यात 355 किलो प्लास्टिक कचरा संकलन झाले. जिल्ह्यातील 310 ग्रामपंचायती अद्यापही या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीयेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ग्रामपंचायतींनी अद्याप या अभियानात भाग घेतलेला नाहीये त्यांना पुढील मोहिमेत अनिवार्यपणे सहभागी होण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्यात. आदेशाचं पालन न करणाऱ्या आणि पर्यावरणाबाबत उदासीन राहणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई केली जाईल असा कडक इशाराही त्यांनी दिलाय.